आणि आता वळूयात आगामी लोकसभा निवडणूक प्रचार रणधुमाळींच्या हालचालींच्या आढाव्याकडे। लोकसभा निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या विशेष मुलाखतींचा खास कार्यक्रम मिशन लोकसभा पहा फक्त आमच्या टाइम टीव्ही महाराष्ट्रवर। आज मिशन लोकसभामध्ये आपण बघणार आहोत शिवसेनेचे मावळ मतदारसंघाचे खासदार गजानन बाबर यांची आमच्या रिपोर्टर स्वाती गायकर यांनी घेतलेली ही खास मुलाखत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या हालचालींचा आढावा घेण्यासाठी टाइम टीव्ही महाराष्ट्राचा मिशन लोकसभा हा खास कार्यक्रम। आज मिशन लोकसभामध्ये आपल्या सोबत आहेत मावळ मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार गजानन बाबर। आपण त्यांच्याबरोबर आज संवाद साधणार आहोत त्यांच्या पक्षाच्या प्रचाराची आणि त्यांच्या मतदारसंघाच्या प्रचाराच्या रणनीती या विषयावर। नमस्कार सर। शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षश्रेष्ठी उद्धवजी ठाकरे यांनी वेळोवेळी तुमच्यावरील विश्वास सार्थ केलाय। तुम्ही त्या विश्वासाला पात्र ठरलाय, परंतु यावेळी 16व्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते तुम्हाला या निवडणुकीची उमेदवारी देऊन तुमच्यावरील जबाबदारी आणखी वाढवतील असं तुम्हाला वाटतं का? आम्हाला पूर्ण विश्वास आहे। सातत्यानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर सातत्यानं मी 45 वर्ष काम करतो। 3दा नगरसेवक, 2दा आमदार आणि 1दा खासदार आणि 2दा जिल्हा प्रमुख या पदांना मी सार्थ न्याय दिला, म्हणूनच मला 15व्या लोकसभेचं तिकीट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी दिलं। मुळात हा मावळ मतदारसंघ हा ग्रामीण भागातला कमी झालेला मतदारसंघ शहरी भागाला जोडणारा नवीन झाला। पुणे जिल्ह्यातले 3 तालुके आणि रायगडचे 4 तालुके असा 7 तालुक्यांचा नवीन मतदारसंघ पुणे ते मुंबई दोन्ही एक्सप्रेस हायवे आणि हायवे नंबर 4 हा सलग मुंबई पुणे जोडणारा मतदारसंघ झाला। आणि हा मतदारसंघ झाल्यानंतर तर पहिला उमेदवारी मिळवणारा आणि पहिला खासदाराचा मान होण्याचा हा मला बाळासाहेबांच्यामुळे निर्माण झाला किंवा मी ते हस्तगत केला। हा, तुम्ही ते तर सार्थ केला वेळोवेळी, पण या वर्षी 16व्या आता 2014 हे निवडणुकांचं वर्ष आहे। या वर्षी देशाच्या सत्तेत परिवर्तन होणार आहे। एक राजकीय वर्तुळात जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर, पण या वर्षी तुम्हाला पक्ष उमेदवारी देऊन तुमच्यावरील जबाबदारी वाढवी कितपत शक्यता वाटते तुम्हाला? मला 15व्या लोकसभेत मी काम 5 वर्ष शिवसेनेच्या खासदार म्हणून अत्यंत प्रामाणिक केलेलं आहे। विशेषतः या संसदेत काम करताना 15व्या 12, 13 आणि 13, 14 या वर्षामध्ये देशामधल्या 548 खासदारांमध्ये प्रश्न विचारण्यामध्ये, हाजिरीमध्ये आणि कामकाजामध्ये संसद रत्न पुरस्कार चेन्नईच्या लोकांनी म्हणजे पत्रकार संघाने मला दिला आणि तो काल मी घेऊन सुद्धा आलो। प्राइम फाउंडेशनने तुम्हाला जो संसद रत्न पुरस्कार दिलाय की 558 खासदारांपैकी 548 खासदारांपैकी 10 खासदारांना दिलाय, त्यापैकी तुम्हाला मिळालाय। माझा दुसरा नंबर आहे। तुमची कामगिरी तेवढी उल्लेखनीय असणारच। आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी आयुक्त श्रीकर परदेशी यांची अचानक बदली झाली। एवढ्या लोकाभिमुख अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी अनधिकृत बांधकामांच्या विरोधात धडाकेबाज कारवाई ते करत होते आणि म्हणजे 2 दिवसात अक्षरशः पिंपरी चिंचवड मध्ये मुख्यमंत्री अजित पवार यांची 2 दिवसापूर्वी सभा झाली होती कार्यकर्त्यांची। त्यात तर त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की त्यांच्या बदलीचा कोणताही प्रस्ताव नाहीये आणि त्यानंतर 2च दिवसात परदेशींची बदली झाली। तर यामागे कोणतं राजकीय षडयंत्र आहे असं तुम्हाला वाटतं? विशेषतः राजकीय कारणासाठी त्यांची बदली झाली। विशेषतः पिंपरी चिंचवड हा एकमेव महापालिका महाराष्ट्रात नाही, अशा 26 महापालिका आहे आणि अनॉथराइज बांधकामाचा हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राचा आहे। विशेषतः आमच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतलं सुप्रीम कोर्टामध्ये एक निकाल गेला आणि त्या निकाल महाराष्ट्राच्या राज्यासाठी अनॉथराइज बांधकाम पाडून टाकावं असा निर्णय झाला आणि त्याची अंमलबजावणी परदेश साहेब करत होते। त्यांनी चुकीचं काहीही काम केलं नव्हतं आणि विशेषतः यांचं पाशवी बहुमत आहे राष्ट्रवादीचं आणि त्याच्यामुळे आतापर्यंत जी काही बेकायदेशीर कामं होत आली झाली, वास्तविक 15 वर्ष यांची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये। हे एका दिवसातलं अनॉथराइज बांधकाम नाही आहे। तसं पुण्यात आहे, पिंपरी चिंचवडमध्ये आहे, तसं इतर महापालिकेमध्ये सुद्धा आहे, परंतु ही सुप्रीम कोर्टाचा निकाल झाल्यामुळे त्या आयुक्तांना ते काम करावंच लागलं, नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल म्हणून त्यांनी पाडलं। याचा अर्थ लोकांना यापुढे बांधकाम एवढंच झालं की परदेशामध्ये जरी बदली झाली असली तरी सुद्धा परदेशांनी त्यांच्या 1.5 वर्षाच्या कामामध्ये जे आदर्श घालून दिला त्याच्यामुळे आता अनॉथराइज बांधकाम कुणीही करत नाही। हे अत्यंत जमेचं काम परदेश साहेबांनी केलं आहे।
विशेषतः परदेशी साहेब कायदेशीर आणि नियमात असेल तेच काम करत होते, त्यांच्या दबावाला दबत नव्हते. आणि विशेषतः राष्ट्रवादीला चुकीचं काम करण्यामध्ये, चुकीच्या कामाला सपोर्ट देण्यामध्ये आणि अन्यायानं काम करण्यामध्ये रुची असल्यामुळे, तसंच चालावं अशी त्यांची भावना असल्यामुळे आणि कार्यकर्ते नाराज झाल्यामुळे, त्यांना माहिती आहे की सामान्य जनता आता अनथराज बांधकामुळे नाराज आहे आणि नाराज असलेली जनता त्यांना मतदान देणार नाही आणि मतदान आम्हाला मिळणार नाही, म्हणून परदेश साहेबांची बदली केली. तरी सुद्धा पण परदेश साहेबांनी जे काय पायंडा किंवा सुरुवात केली, हा दुसरा आयुक्त आला तरी सुद्धा त्याच पद्धतीनं त्याला काम करावं लागेल, नाहीतर त्या आयुक्तांना सुद्धा अशाच प्रकारे जनतेचा रोष पदरात घ्यावा लागेल. म्हणजे माजी आयुक्त महानगरपालिकेचे परदेशी यांनी प्रामाणिकपणेचा एक पायंडा पाडला. पाडला. आणि सर, भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा प्रचार तर एकदम जोरदार आता सुरू झालाय महायुतीचा. तर तुम्हाला असं खरंच वाटतं का त्यांनी जो नारा दिलाय, काँग्रेस मुक्त सरकार, भ्रष्ट सरकारला काढून टाकू किंवा जो भारताबाहेर काळा पैसा गेलाय तो परत आणू, तर खरंच नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर सामान्य जनतेची भ्रष्टाचार ह्या मुख्य समस्येतून, ज्वलंत समस्येतून जनतेची सुटका होईल? 100% आज मोदी हा उपाय लोकाला जनतेपुढे निर्माण झालेला दिसत आहे. विशेषतः देशाची परिस्थिती दयनीयावस्था आहे. जवळजवळ 10 वर्ष आघाडीचं सरकार सत्तेत आहे दिल्लीच्या, आणि 10 वर्षामध्ये जे काय अर्थव्यवस्था देशाची किळकिळी झालेली आहे, महागाई बोकळलेली आहे, सुरक्षिततेचे विषय निर्माण झालेले आहेत आणि असं लोकांच्या मनात आहे की या सरकारमुळेच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सामान्य माणूस सरकार बदलण्याच्या विचारात आहे. आणि आजपर्यंत काँग्रेसला पर्याय चांगलं काम करणारा माणूस दिसत नव्हता, तो मोदीच्या रूपानं आज उभा आहे आणि म्हणून सामान्य जनतेशी यावेळेला 100% परिवर्तन करेल आणि देश हा सर्व ह्या जातातून मुक्त करणे किंवा काँग्रेस मुक्त देश मोदी करू शकतात. त्याचं उदाहरण म्हणजे आता देशामध्ये त्यांच्या चाललेले दौरे, त्यांच्या सभेला होणारी गर्दी आणि विशेषतः कागद हातात न घेता उत्स्फूर्त त्या प्रांतातले प्रश्न त्यांच्या समोर मांडून त्यांना विश्वास देण्याचं काम, सुरक्षतेपासून ते लोकांना काम देण्यापर्यंत आणि नव्या पिढीचं आकर्षण आहे. आज जी काही 25 आणि 30 वर्ष, 22-18 वर्षाच्या वरची जी पिढी आहे ही मोदींच्या भाषणाला आकर्षक 100% आहे आणि विशेषतः जो प्रचार आहे आणि देशाला पर्याय उभा असलेला दिसत आहे, त्याच्यामुळे मोदी फॅक्टर हा यावेळेला 100% चालणार आणि देशात सत्तांतर जरी किती जरी काँग्रेसला काय जरी म्हणले तरी बदल हा 100% ठरलेला आहे आणि त्या बदलामध्ये मी सुद्धा एक उमेदवार 100% निवडून येणार आहे, ही आज विश्वास मी देतो. म्हणजे नरेंद्र मोदी परिवर्तन आणणारच आहे देशात, असा तुम्हाला आत्मविश्वास आहे. परंतु जर एक राजकीय वर्तुळात आपण पाहिलं, आता तुम्ही बोलले म्हणूनच मी विचारते, तर शिवसेनेमध्ये मावळ मतदारसंघातून श्रीरंगाप्पा बारणे आणि तुम्ही म्हणजे गजानन बाबर, तर पक्षश्रेष्ठींसमोर असे 1-2 चुरशीचे उमेदवार उभे, तर तुम्हाला काय वाटतं पक्षश्रेष्ठींचा कौल कोणाकडे जास्त असेल? सिटिंग मेंबर. सिटिंग मेंबरनं जर मला संसद रत्न पुरस्कार मिळण्यापर्यंत मी काम केलं असेल आणि माझ्या कामामध्ये कुठेही भ्रष्टाचार, अनागुंदी किंवा दहशत असं कुठलंही काम 5 वर्षात मी केलेलं नाही आणि माझं तिकीट कापण्यासाठी श्रेष्ठींच्याकडे असं कुठलंही नाही की यांना तिकीट का कमी करावं. आणि मला विश्वास आहे की माझ्या कामावर, माझ्या पार्टीवर, माझ्या नेत्यावर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे मलाच तिकीट मिळणार आणि 100% मी 16व्या लोकसभेचा शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मला 100% मिळणार. मावळ मतदारसंघाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार गजानन बाबर यांना उमेदवारी मिळण्याची 100% खात्री आहे. त्यांचा असा विश्वास आहे की त्यांनाच शिवसेनेतून मावळ मतदारसंघाची उमेदवारी मिळणार आहे. आपण असेच पुढेही मिशन लोकसभामध्ये त्यांच्यासोबत राहणार आहोत. आपण बघत राहा फक्त टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज.